नमस्कार मंडळी. देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज भव्य असं एक जवळपास 2 ते 3 मैदान आहेत. एक भोर, पुणे भोर या ठिकाणी एक ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे. वडूज हिंगणी या ठिकाणी एक दुसाबैल मैदान पार पडते. त्याचबरोबर राजाची कुर्ले या ठिकाणी एक मैदान पार पडते. आणि बरेच जण मला काल रात्रीपासून किंवा सकाळपासून बरेच जण कॉल किंवा मेसेज करत आहेत की आपले सर्वांचे आवडते नंदी म्हणजे जसेच की बकासूर असेल, वेगार शेवट सर्जा असेल, बिंदूरचा बच्चा मथुर असेल, हिंदकेसरी सचिन असेल, हे सर्व नंदी आज नक्की कोणत्या मैदानामध्ये पळणार. कारण एका दिवशी 2-3 मैदान असले की आपल्याला माहीत असेल प्रत्येक बैलगाडी मालकाचं आपापलं वेगवेगळं नियोजन असतं, त्या पद्धतीनं ते पळत असतात. तर मित्रांनो, बरेच जण कमेंट करत होते आणि त्यांना आपल्या प्रेक्षकांना माहिती किंवा अपडेट देण्यासाठी व्हिडिओ करतो आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील आहे, ते देखील फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम म्हणजे आपला सर्वांचा आवडता वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळणार आहे. तर मित्रांनो, राजाची कुर्ली या ठिकाणी जे मैदान होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला आपला आवडता वेगाचा शेवट सर्जा आज मित्रांनो राजाची कुर्ली या ठिकाणी पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आणखीन एक मोठी अपडेट आलेली आहे, ती म्हणजे बऱ्याच प्रेक्षकांची इच्छा होती अशी एक जोडी आज आपल्याला वडूज हिंगणी या ठिकाणी एक दुसाबैल मैदान पडत आहे, त्या ठिकाणी ती जोड आज आपल्याला पाळताना दिसणार आहे. बरेच लोकांची किंवा बैलगाडी मालकांची देखील इच्छा होती की ही गाडी पळवा, अशी गाडी पाहिजे. ती म्हणजे बिनजोडचा बादशाह मथुर आणि ओरिजिनल पुशेगाव हिंदकेसरीचा मानकरी शाहिदभाई मुलानी यांचा हिंदकेसरी सचिन, ही गाडी आज मित्रांनो आपल्याला आज पळताना दिसणार आहे. डोळ्याचं पारणं फेडेल अशी ही गाडी आज पळताना दिसणार आहे. भरपूर दिवस प्रत्येक जणांची इच्छा होती की मथुर आणि सचिन ही गाडी एकदा तरी पळताना दिसावी. ती गाडी मित्रांनो आज पळते. आता बरेच जण मित्रांनो म्हणतात की दुसरा मैदान आहे, छोटं मैदान आहे, पण ही गाडी 9 तारखेच्या मोठ्या मैदानामध्ये पळणार होती. पण ते 9 तारखेचं मैदान कॅन्सल झाल्यामुळं गाडी तर आपल्याला प्रेक्षकांसाठी पळवायची असे शाहिदभाईंनी आणि राहुलभाईंनी निर्णय घेतला आणि आज ती गाडी पळते. दुसाबैल मैदान आहे हिंगणी या ठिकाणी वडूज तिथं. आणि राहुलभाई देखील आजच्या मित्रांनो मैदानामध्ये त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. तर जेवढे पण बैलगाडी शर्यत शौकीन चाहते असतील, मथुरचे प्रेमी असतील, सचिनचे प्रेमी असतील, त्यांनी नक्कीच त्या वडूज हिंगणी मैदानामध्ये उपस्थित राहा. डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत आपल्याला आज त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव रुस्तम हिंदकेसरी बकासूर साहेब. तर बकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला भोर या ठिकाणी जे ओपन मैदान पळणार आहे त्या ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो आज बकासूर पळताना दिसणार आहे आणि थोड्या वेळात तो देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होईल. तर असे काही मित्रांनो बरेच जण कमेंट वगैरे करत होते, म्हणून अपडेट देण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. वेगळा शेवट सर्जा असेल, बकासूर असेल, सचिन असेल, आणि मथुर असेल, वेगवेगळ्या 3 मैदानामध्ये 3 जण आज मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता पुढील जी काही अपडेट असेल ते कोणत्या गटामध्ये पळतील किंवा गट पास झाल्यानंतर जी काही पूर्ण अपडेट असेल ती देखील तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.